हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मेड फॉर पॉलिटेक्निक। आजचा हा जो आपला एक व्हिडिओ राहणार आहे हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ राहणार आहे। हा तुमचा कोणता सिलेबसचा पॉइंट वगैरे मी याच्यामध्ये शिकवणार नाहीये, त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। ठीक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ फक्त थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे। ओके, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये थोडीशी जास्त महत्त्वाची माहिती आहे जी त्यांना आता या सेमिस्टर मध्ये लगेच आजच्या दिवसापासून इम्प्लिमेंट करायचं आहे। आणि जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना वर पण ही सिच्युएशन येणारच आहे पुढच्या 1 वर्षानंतर, तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ठीक आहे। तर आता आज आपण डिस्कस करणार आहे MSBTE चा अकॅडमिक कॅलेंडर। ठीक आहे। आता हा जो अकॅडमिक कॅलेंडर आलेला आहे मागच्या म्हणजे जवळपास 2013 पासून मी MSBTE शी जोडलेला आहे। म्हणजे पॉलिटेक्निकचे आपण क्लासेस, ऍडमिशन प्रोसेस या सर्व गोष्टी करतो, बट गेल्या 12 वर्षांमध्ये कधीही मी MSBTE चा अकॅडमिक कॅलेंडर अशा प्रकारची त्यांची सेमिस्टरची प्लॅनिंग पाहिलेली नव्हती। ओके, के स्कीमच्या नावाखाली खूप काही बऱ्याच गोष्टी होत आहेत, बट त्याचा जो एंड इफेक्ट आहे तो एंड इफेक्ट डायरेक्टली तुमच्यावरच होणार आहे, विद्यार्थ्यांवरच त्याचा एंड इफेक्ट होत असतो। कोणत्या फॅकल्टीवरती त्याचा इफेक्ट होत नाही, किंवा तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशनच्या कॉलेजमध्ये घेणार आहे त्याच्यावरती पण त्याचा काही इफेक्ट होत नाही। फक्त जे विक्टिम ठरतात, ठीक आहे, ते विक्टिम म्हणजे फक्त आणि फक्त विद्यार्थीच राहणार आहेत। जर आपल्याला या गोष्टींमध्ये विक्टिम बनायचं नसेल, जर याचा आपल्यावर काही इफेक्ट आपल्याला होऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहे। ओके, लक्षात घ्या, अगोदर MSBTE ने अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते डिस्प्ले केलेलं आहे 2025-26 या अकॅडमिक इयर साठी। हा जो अकॅडमिक कॅलेंडर आहे हा अकॅडमिक कॅलेंडर थर्ड सेम आणि फिफ्थ सेमच्या स्टुडंटसाठी राहणार आहे। ओके, आता हा एक नॉर्मल अकॅडमिक कॅलेंडर आहे, ज्या अकॅडमिक कॅलेंडर मध्ये इंटर्नशिप बद्दल काहीही दिलेलं नाहीये। म्हणजे इथे हे जे मी अकॅडमिक कॅलेंडर मधल्या डेट्स लिहिल्यात या विदाऊट इंटर्नशिप वाल्या स्टुडंटसाठी राहणार आहेत। जे तुमचे सेकंड इयरचे स्टुडंट आहेत, थर्ड इयरचे आणि फिफ्थ सेमिस्टरला पण अशा काही ब्रांचेस आहेत MSBTE च्या ज्यांना 12 वीकची इंटर्नशिप ट्रेनिंग नाहीये, तर त्यांच्यासाठी जे सेमिस्टर आहे ते कसं राहणार आहे, सेमिस्टरची जी सुरुवात आहे ती सुरुवात होणार आहे तुमची 1 जुलै 2025 पासून, म्हणजे तुमचं कॉलेज सुरू होईल, आणि 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे तुमचं कॉलेज चालणार आहे। तर अप्रॉक्सिमेटली 3.5 महिन्याचं हे सेमिस्टर राहणार आहे। कोणासाठी? सेकंड इयर साठी आणि ज्यांना इंटर्नशिप नाहीये 12 वीक्सची त्यांच्यासाठी। ओके, त्यानंतर यानुसार 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 मध्ये ही आपली पहिली क्लास टेस्ट होणार आहे। ओके, आता परत हा क्लास टेस्टचा जो टाइम आहे हा टाइम कोणासाठी अप्लिकेबल आहे? सेकंड इयरचे सर्व स्टुडंट्स आणि थर्ड इयर मध्ये ज्यांना इंटर्नशिप नाही फक्त त्यांच्यासाठी। ज्यांना इंटर्नशिप आहे त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे, तुमच्यावरती काय होणार आहे तुमच्यासोबत, ते लगेच तुम्हाला मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो। पहा इकडे अगोदर, म्हणजे तुम्हालाही समजेल की जे सेकंड इयरचे आहेत आणि ज्यांना इंटर्नशिप नाहीये त्यांना आपल्यापेक्षा किती जास्त टाइम भेटतो अभ्यासासाठी। पुढे पहा, सेकंड जी क्लास टेस्ट होणार आहे ती सेकंड क्लास टेस्ट आहे तुमची 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत। म्हणजे ऑगस्ट नंतर 11 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर, 11 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर, म्हणजे जवळजवळ 2 महिने आहेत। त्याच्यानंतर ही आपली सेकंड युनिट टेस्ट होणार आहे। त्यानंतर एक्झाम फॉर्म केव्हा फिल करायचे आहेत, तर ते तुमचे 1 सप्टेंबर पासून अंदाजे 10 दिवसापर्यंत त्याचा टाइम टेबल असतो। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम फॉर्म जे आहेत ते फिल करायचे आहेत। 1 मिनिट, चला लेट्स कंटिन्यू। तर एक्झाम फॉर्म फिलिंगची जी डेट आहे ती 1 सप्टेंबर पासून अंदाजे 10 दिवसापर्यंत तो टाइम असतो। ओके, आता आला आपला मेन पॉइंट। आता युनिट टेस्ट जशी ही संपते तसे आपले 1-2 दिवसानंतर आपले प्रॅक्टिकल एक्झाम जे आहेत ते सुरू होत असतात। काही कॉलेजच्या अगोदर होतात, काही कॉलेजचे 1-2 दिवस गॅप असतो त्याच्यामध्ये। तर सेकंड युनिट टेस्ट तुमची 15 ऑक्टोबरला संपत आहे, राईट। तर लगेच 28 ऑक्टोबर पासून, मध्ये काहीतरी दिवाळीचा ब्रेक वगैरे येत असेल इथे म्हणून एवढा गॅप दिलेला आहे। ठीक आहे, तर हे 28 ऑक्टोबर पासून काय होणार आहे, आपले प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत ते 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत। 6 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही मोकळे होणार, तोपर्यंत तुमचे इंटरनल एक्झाम, एक्सटर्नल एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम सगळ्या गोष्टी चालूच राहतात, राईट। आणि त्यानंतर 11 नोव्हेंबर पासून जे आहे ते आपले थेरी एक्झाम जे आहेत ते सुरू होणार आहे, राईट। मग आपण असं कन्सिडर करू शकतो की 17 ऑक्टोबरला जरी आपलं सेमिस्टर एंड असं दाखवत असेल
ठीक आहे. तर त्यानंतर अंदाजित 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर जरी आपण कन्सिडर केलं तर 1 महिना, आणि त्यातले 6-7 दिवस आपण कमी केले तर अंदाजित एक आपल्याकडे 25 दिवस आणखी आपल्याला वाढून मिळत आहेत थिअरी एक्झामच्या अगोदर. पण या 25 दिवसांमध्येच ते दिवाळीचा ब्रेक पण राहणार आहे, प्लस आपले प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा राहणार आहेत. ओके, तर हे अशा प्रकारे ज्यांना इंटर्नशिप नाहीये त्यांच्यासाठी हे पूर्ण तुमचं सेमिस्टर राहणार आहे. कळतंय? आता नीट लक्ष द्या, ज्यांना इंटर्नशिप आहे त्यांच्यासोबत काय घडणार आहे ते लक्ष द्या. आता जसं अकॅडमिक कॅलेंडर 1 जुलै पासून सुरू होत आहे, बरोबर आहे, आणि याचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे, हे नोटिफिकेशनची जी कॉपी आहे ती कॉपी पण मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करून टाकेल. जे 5वं सेमिस्टर आहे आणि ज्यांना 12 वीकची इंटर्नशिप आहे, राईट. आता ज्यांना 12 वीकची इंटर्नशिप आहे, 12 वीक म्हणजे अंदाजित 84 दिवस होतात, राईट. त्याला आपण एक मोठी 3 महिन्याच्या आसपास कन्सिडर करूया. ठीक आहे, जरी आपण कन्सिडर केलं की तुमची 1 जून पासून जी ट्रेनिंग आहे, इंटर्नशिप आहे ती सुरू झालेली आहे, तर 1 जून पासून जर तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर इथून अंदाजित तुमचे 84 दिवस आहेत. ठीक आहे, म्हणजे ही तुमची 12 आठवड्याची ट्रेनिंग होणार आहे, 84 दिवसाची. 84 दिवस म्हणजे एक अंदाजित आपण 2.5 ते पावणे 3 महिने जे आहेत हे तुमचे 84 दिवस म्हणजे होऊन जातात. फक्त 1 आठवडा कमी आहे तुमचं 3 महिने ट्रेनिंग होण्यासाठी. ठीक आहे, जी तुमची 12 आठवड्याची ट्रेनिंग होऊन जाईल. मग यानुसार जर आपण पाहिलं तर तुमचं जे कॉलेज आहे, ट्रेनिंग मध्ये कॉलेज सुरू होणारच नाहीये, राईट. जर ते इनकेस झालं तर मग हे आपलं सगळं गणित बिघडलं समजून घ्यायचं. ठीक आहे, आपण असं ऍझ्युम करूया की तुम्ही ट्रेनिंग करत आहे म्हणजे तुमचं कॉलेज जे आहे ते सुरू होणार नाहीये. जर कॉलेज सुरू होणार नाही म्हणजे ट्रेनिंग संपल्यानंतर तुमचं कॉलेज सुरू होणार आहे, तर ते कॉलेज तुमचं अंदाजित 15 ऑगस्ट किंवा त्याच्या नंतरच सुरू होणार आहे. कळालं, राईट. 15 ऑगस्ट किंवा त्याच्या नंतरच तुमचं कॉलेज सुरू होणार आहे. बट तुमची जी टर्म आहे ती टर्म बाकीच्यांसोबतच एंड होणार आहे. म्हणजे तुमची जी टर्म एंड आहे ती तुमची 17 ऑक्टोबरलाच टर्म एंड होणार आहे. इथे MSBT तुम्हाला टाइम वाढवून देऊ शकत नाही. आपला ट्रेनिंगमुळे अगोदरचा जो 1 महिना आहे, 1.5 महिना आहे तो कमी होतोय, राईट. म्हणून तुम्हाला टर्म एंड मध्ये 1-1.5 महिना वाढून मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर आता 15 ऑगस्टला जर तुमचं कॉलेज किंवा त्याच्या नंतरच 15 ऑगस्टला आय थिंक शुक्रवार काहीतरी आहे, मग शनिवार आणि रविवार म्हणजे एक 17 ऑगस्ट 20 ऑगस्ट पासून अंदाजित तुमचं कॉलेज सुरू होणार आहे, राईट. बट जी युनिट टेस्ट होती अगोदरच्या टाइम टेबल नुसार म्हणजे अकॅडमिक कॅलेंडर नुसार जी युनिट टेस्ट आहे ती युनिट टेस्ट तर 11 ऑगस्ट पासून आहे. कधी मग 11 ऑगस्टला तुम्ही युनिट टेस्ट देऊ शकत नाही ना, कारण तुम्ही तेव्हा ट्रेनिंग मध्ये बिझी आहे, बरोबर आहे. म्हणून MSBT ने एक नवीन सर्क्युलर काढलाय आणि त्या सर्क्युलर मध्ये सांगितलेलं आहे की ज्या स्टुडंट्सला 12 वीकची ट्रेनिंग आहे त्या स्टुडंट्सची जी पहिली क्लास टेस्ट आहे ती 15 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबरला होणार आहे, राईट. 15 ऑगस्ट 17 ऑगस्टला तुमचं कॉलेज सुरू होणार आहे, हे मी एक 8 दिवस लवकरच कन्सिडर करतोय, राईट. अंदाजित जर आपण विचार केला तर 20 ऑगस्टला जरी तुमचं कॉलेज सुरू झालं, जर आपण असं कन्सिडर केलं 20 ऑगस्टला, तर लगेच 15 सप्टेंबरला तुमची पहिली युनिट टेस्ट राहणार आहे, बरोबर. ते 20 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मिळतच आहेत किती दिवस, फक्त 25 डेज जवळजवळ. आता तुम्ही मला सांगा, कॉलेज सुरू झाल्यानंतर तुमचे लेक्चर सुरू होणार, लेक्चर सुरू झाल्यानंतर पहिल्या युनिट टेस्टला आपल्याला अंदाजित 40% सिलेबस येतो, म्हणजे जवळजवळ 2 चॅप्टर 2.5 चॅप्टर 3 चॅप्टर सुद्धा पहिल्या युनिट टेस्टला येत असतात, बरोबर आहे. मग या 25 दिवसांमध्ये ते 2.5 आणि 3 चॅप्टर जे आहेत त्याचा अभ्यास कसा करणार आपण. ठीक आहे, एवढंच नाही, पहिली युनिट टेस्ट झाली की त्याच्यानंतर अंदाजित 1 महिन्यातच 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर सेकंड युनिट टेस्ट आहे. आणि हा जो सेकंड युनिट टेस्टचा टाइम टेबल आहे, जी डेट आहे ती सेम आहे. सेकंड इयरचे स्टुडंट्स आणि ज्यांना इंटर्नशिप नाही ते स्टुडंट्स, तुमची युनिट टेस्ट सेकंड वाली, त्यांची युनिट टेस्ट सेकंड वाली, त्यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये, दोघांचं सेम होणार आहे. म्हणजे 16 सप्टेंबरला इथं युनिट टेस्ट संपली की त्यानंतर लगेच 13 ऑक्टोबर पासून तुमची सेकंड युनिट टेस्ट राहणार आहे,
कळतंय? म्हणजे 2 युनिट टेस्टच्या मध्ये हार्डली आपल्याला 1 महिन्याचा टाइम टेबल मिळतो, टाइम मिळत असतो. आणि या 1 महिन्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागतं ते तुम्हाला माहितच आहे. तुम्ही फर्स्ट इयर पासून करत आलेले आहे. तुम्हाला तुमचे सगळे मॅन्युअल्स कंप्लीट करावे लागतात, तुम्हाला तुमचे राईटअप्स कंप्लीट करावे लागतात, बरोबर आहे. आणि त्यानंतर सेकंड युनिट टेस्टला जो सिलेबस असतो तो पहिल्या युनिट टेस्ट पेक्षा थोडासा जास्तच असतो. कळतंय? म्हणजे जर आपण ट्रेनिंग 12 वीकच्या ट्रेनिंग नंतर जर कन्सिडर केलं, समजा अंदाजे 15 ऑगस्ट 20 ऑगस्ट पासून जर तुमचं कॉलेज सुरू झालं, तर आपल्याला अभ्यास करायला फक्त आणि फक्त 2 महिन्याचा टाइम मिळत आहे. जेव्हा की थर्ड इयर 5th सेमिस्टर म्हणजे आपल्या ओव्हरऑल डिप्लोमा मधला सगळ्यात इम्पॉर्टंट सेमिस्टर आहे. या सेमिस्टर मध्ये आपल्याला जेवढे पर्सेंटेज पडणार आहेत त्याच्यावरूनच आपलं फ्युचर डिसाइड होणार आहे की पुढे तुम्हाला कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळणार आहे. आय नो सर्वांना माहितच आहे की पुढे जाऊन आपल्याला या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं, जसं प्रत्येकाला माहिती आहे की सीओईपी मध्ये जायचं, कोणी म्हणते मला पीआयसीटी मध्ये जायचं आहे, राईट? कळतंय? कोणी म्हणते मला व्हीआयटी मध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, कोणी म्हणते मला व्हीजीटीआय मध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, वालचंद मध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे. कळतंय? मग या पॉइंटला जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला इथे माहितच असेल, ठीक आहे, की तिथेपर्यंत जाण्यासाठी 95-96% कट ऑफ असतात. कळतंय? मग आता तुम्ही मला सांगा, पहिल्या सेमिस्टर पासून तुम्ही 4थ्या सेमिस्टर पर्यंत आलेले आहे, त्या सेमिस्टर मध्ये कधीतरी आपलं सेमिस्टर 2 महिन्याचं होतं का? नव्हतं. आणि जेव्हा की तुमचा सगळ्यात महत्वाचा जो सेमिस्टर आहे तोच सेमिस्टर आपल्याला किती महिन्याचा मिळतोय? 2 महिन्याचा मिळतोय ऍक्च्युअल तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. आणि याच्यामध्ये तुमचं ते प्रोजेक्टचं जे आहे 75 मार्क्स, जे इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे, सेमिनार आणि स्टार्टअप वालं तुमचं प्रोजेक्टचं, त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला काम करावं लागणार आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला असणारे 3 सब्जेक्ट्स, 2 कंपल्सरी सब्जेक्ट्स, एक तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट, त्याच्यानंतर तुमच्या इंटर्नशिपचे रिपोर्ट्स वगैरे सबमिट करा, त्यानंतर तो तुमचा एंटरप्रेन्योरशिपचा एक सब्जेक्ट आहे, त्यानंतर सेमिनार वगैरे आहे प्रोजेक्टचं. या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट आपल्याला करायची आणि त्यासाठी आपल्याला 2 महिन्याचा टाइम मिळणार आहे. ठीक आहे? जेव्हा की आपण हे कधी कन्सिडर करतोय, जर कॉलेज या डेट पर्यंत सुरू झालं तर. आणि मोस्टली हे असंच होईल असं मला तरी वाटतंय, कारण युनिट टेस्टचा जो टाइम आहे तो टाइम बोर्डाने चेंज केलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी सेमच राहणार आहेत. एक्झाम जे आहे ती तुमची 1 सप्टेंबर पासूनच, एक्झाम फॉर्म आपण 1 सप्टेंबर पासूनच भरणार आहे. 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर मध्ये तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम्स होतील आणि 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत तुमचे थेअरी एक्झाम्स होतील. ओके, तर इथं जे आपण म्हणलं होतं की बाबा 17 ऑक्टोबर पासून हे 11 नोव्हेंबर पर्यंत हा जो टाइम आहे तुमचा, याच्यामध्ये तुमचा दिवाळी ब्रेक असेल आणि त्याच्या सोबतच तुमचे प्रॅक्टिकल थेअरी एक्झाम्स असतील. त्याच्यामधले एक 8-10 दिवस आपण अभ्यासासाठी युटिलाइज करू शकतो. बट असे कितीतरी 8-10 दिवस आहेत जे आपण इथे वेस्ट करतो या 2 मंथ मध्ये, राईट? कारण बरेच असे विद्यार्थी असतात, मॅक्झिमम असे विद्यार्थी असतात जे एक्झाम जवळ आल्यानंतरच अभ्यास करतात. ठीक आहे? युनिफॉर्म स्टडी करणारे, सेमिस्टर थ्रू आउट स्टडी करणारे विद्यार्थी बऱ्यापैकी कमी असतात. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ज्याचा खूप वाईट इफेक्ट पुढे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी होऊ शकतो. कळतंय? राईट? हा तर प्रॉब्लेम झाला, राईट? बट ऍज अ टीचर म्हणून याचं सोल्युशन देणं सुद्धा माझंच काम आहे, राईट? डॉक्टर फक्त तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बॉडीमध्ये एवढं सांगून सोडत नाही ना, त्याच्यावरती गोळ्या औषधं देतोच तुम्हाला, राईट? तसंच आता हा प्रॉब्लेम आहे तर याला आपण ओव्हरकम कसं करू शकतो त्याच्याकडे लक्ष द्या की आता आपल्याला करायचं काय आहे. सध्या तुम्हाला इंटर्नशिप शिवाय दुसरं काही काम पण नाहीये, बरोबर आहे? इंटर्नशिप करताय तर काय आहे की डेली बाबा तुमचे 2 तास 3 तास त्या इंटर्नशिप मध्ये जात असतील. मग आता या सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे आपण? जे आपल्याला सिच्युएशन आहे की बाबा आपल्याला सेमिस्टर 2च महिन्याचं भेटतंय, कॉलेजला गेल्यानंतर 25 दिवसामध्येच आपली पहिली युनिट टेस्ट आहे आणि तिथून अंदाजित 1 महिन्यानंतर आपली दुसरी युनिट टेस्ट आहे आणि तिथून अंदाजित 20-25 दिवसामध्ये आपली फायनल एक्झाम येणार आहे. मग या सिच्युएशन मध्ये आपण करायचंच काय? ठीक आहे? सगळ्यात पहिली गोष्ट तर हे आपलं 5th सेमिस्टर आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे? आतापर्यंत सेकंड इयर मध्ये तुम्ही 95% घेतले असतील का तुम्ही 100% घेतले असतील, तुमच्या त्या सेकंड इयरच्या पर्सेंटेजचा तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मध्ये काहीही फायदा होत नाही.
कळत आहे? जे माझे विद्यार्थी इथं 92%, 94%, 95% घेतात सेकंड इयर मध्ये सुद्धा, त्यांना फक्त मी त्यांना अप्रिशिएट करतो आणि फक्त त्यांना एवढंच सांगतो, कमी पडले जास्त पडले याचा विचार करायचा नाही, कारण या पर्सेंटेजचं आपल्याला पुढे काही यूज होणार नाहीये. यूज होणार कधी आहे? 5व्या सेमिस्टरच्या पर्सेंटेजचा यूज होणार आहे. कळतंय? आता एक सिच्युएशन समजून घ्या. समजा यदा कदाचित कोणाला 5व्या सेमिस्टर मध्ये 80% जर पडले, ठीक आहे, आणि तुम्हाला वाटते की थर्ड इयरचा ऍग्रीगेट मला 90% आणायचा आहे, तर बाळा तुला 6व्या सेमिस्टर मध्ये 100% मार्क घ्यावे लागतात, तेव्हा या दोघांचा ऍव्हरेज किती येणार आहे? 90% येणार आहे. कळतंय? 80% मार्क तुम्हाला 5व्या सेमिस्टरला जर पडले तर तुम्ही ते समजून घ्यायचं की मॅक्झिमम तुम्ही जे आहे 85%च्या आसपास जाऊ शकता. 85, 86, 87% पर्यंत जाऊ शकता. अँड ट्रस्ट मी, हजारो विद्यार्थी असतात ज्यांना 85, 86, 88% पडलेले आहेत. आणि आजकालच्या ट्रेंड मध्ये तर 92, 93% पडणारे सुद्धा मल्टिपल स्टुडंट्स अवेलेबल आहेत. कळतंय? आणि त्यातल्या त्यात सर्वांना ब्रांच कोणती पाहिजे? IT कम्प्युटरच पाहिजे. डिप्लोमा कशातही असू द्या, ब्रांच कोणती पाहिजे? IT कम्प्युटरच पाहिजे. कळतंय? मग त्यामुळे IT आणि कम्प्युटर ब्रांचचे जे विद्यार्थी आहेत यांचं कॉम्पिटिशन तुमच्या वर्गात असणारे विद्यार्थी किंवा महाराष्ट्रामध्ये जे IT कम्प्युटर शिकत आहेत विद्यार्थी त्यांच्याशी नाहीये. तुमचं कॉम्पिटिशन ओव्हरऑल थर्ड इयरचे महाराष्ट्रामध्ये अंदाजित 1,00,000 सव्वा लाख विद्यार्थी आहेत, त्यांच्या सोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. कळतंय? ब्रांच वाईज जर विचार केला, IT कम्प्युटर ब्रांच जास्त आहेत, अंदाजे तुमचे एक 40,000 विद्यार्थी असतील, बट उरलेले जे 60,000 विद्यार्थी आहेत ते अदर ब्रांचेसचे आहेत. अदर ब्रांचेस मध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, कारण अदर ब्रांचेस मधल्या मॅक्झिमम स्टुडंट्सला IT कम्प्युटरच पाहिजे. सिव्हिल मध्ये डिप्लोमा करून सुद्धा ते IT मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात, असा MSBTचा रूल आहे, DTEचा, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी. तर त्यासाठी तुम्ही विचार करा की तुम्हाला किती जास्त अभ्यास करावा लागणार आहे. राईट? करणार पण आहे आपण, बट सेमिस्टर आपलं छोटं होत आहे. झालं तर झालं सेमिस्टर छोटं. आपल्याला काय करायचं? दुसरं आपल्याकडे पर्याय आता काय आहे? ठीक आहे, की आपण आज डेट आहे, आज काय डेट आहे? अंदाजा 10 जून आज डेट आहे, बरोबर? आज 10 जून पासूनच आपण आपल्या स्टडीला सुरुवात करायची. जे आपल्याला 3 सब्जेक्ट्स आहेत, राईट? ऑपरेटिंग सिस्टम आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे आणि तुमचं इलेक्टिव्ह सब्जेक्ट. या इलेक्टिव्ह सब्जेक्टवर पण मी बोलणार आहे. बऱ्याच स्टुडंटच्या माझ्याकडे इन्क्वायरी येत आहेत की बाबा इलेक्टिव्ह सब्जेक्टचं आम्ही काय करायचं सर, कोणता सब्जेक्ट घ्यायला पाहिजे आम्ही? ठीक आहे, तर माझा व्ह्यू मी त्याच्याबद्दल तुमच्याशी शेअर करतो. 10 जून पासून, आजच्या डेट पासूनच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑगस्ट मध्ये कॉलेजला जाणार होपफुली, ठीक आहे, तोपर्यंत तुमचे 2-2, 3-3 चॅप्टरची तरी मिनिमम स्टडी झालेली असते. मग युनिट टेस्ट आपण गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी युनिट टेस्ट घेतली तरी तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही. कळतंय? या पॉइंटलाच कन्सिडर करून आम्ही, म्हणजे मी 1 जून पासूनच तुम्हाला डेमो लेक्चर्स, फ्री लेक्चर्स सगळं देण्यासाठी सुरू केलेलं आहे, बरोबर आहे? आणि 9 जून पासून म्हणजे कालपासूनच, ठीक आहे, माझी ऑफलाईन आणि ऑनलाईनची जी बॅचेस आहेत आपल्या सब्जेक्टसाठी, त्या सब्जेक्टच्या बॅचेस पण आम्ही सुरू केलेल्या आहेत. तर याच्या मागे नेमकं टार्गेट काय आहे की जेव्हा कॉलेज आपलं सुरू होईल, मे बी समजा ऑगस्ट मध्ये आपलं कॉलेज जेव्हा सुरू होणार आहे, तर या जून पासून ते ऑगस्ट पर्यंत म्हणल्यानंतर आपल्याजवळ जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याचा टाइम आहे. या 2.5 महिन्यामध्ये नाही म्हणलं तरी आपण आपल्या 3ही सब्जेक्टचे 3-3 युनिट्स तरी कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, आणि जेव्हा आपण हे 3-3 युनिट कंप्लीट केलेले असतील तेव्हा कॉलेजमध्ये तुमचा फर्स्ट डे थर्ड इयरचा जो असेल, थर्ड इयरला जेव्हा तुम्ही एंट्री करेल, ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांना सब्जेक्टची नावं सुद्धा माहित नसतील, बट ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी कोर्स कंप्लीट करून घेतलेला आहे, पूर्ण त्याची स्टडी केलेली आहे, त्यांची ऑलरेडी मिनिमम 3-3 युनिट्स तरी कंप्लीट झालेलेच असतील. कळतंय? मग दुसऱ्या दिवशी जरी युनिट टेस्ट घेतली तरी आपल्याला त्याचा काही फरक पडणार नाही, कारण इथून पुढं 1 महिन्याभराच्या आत आपला पूर्ण जो सिलेबस आहे तो सिलेबस पण तुमचा कंप्लीट होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही काहीही करायची गरज पडत नाही. फक्त एकच काम करावं लागणार आहे की तुम्हाला आजच्या दिवसापासूनच अभ्यास करायला सुरुवात करावं लागणार आहे.
जे की माझे इथे ऑफलाईन बॅचचे स्टुडंट आणि जे गेल्या सेमिस्टर पासून त्याच्या अगोदर पासून जे माझ्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निक प्लॅटफॉर्म थ्रू माझ्यासोबत जुळलेले आहेत, त्यांनी ऑलरेडी हे अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. कळतंय? ठीक आहे. आता हे सगळं आपल्याला करायची वेळ का येत आहे? कारण हे सगळंच जे कारण आहे ते तुमचं इंटर्नशिप आहे, राईट? आणि इंटर्नशिप पण तुमची तेवढीच महत्वाची आहे. बट जर आपण विचार केला तर तुमचे थर्ड इयरचे जे पर्सेंटेज आहेत ते थर्ड इयरचे पर्सेंटेज थोडेसे जास्त इम्पॉर्टंट आहेत, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण अक्षरशः मी स्वतः पाहिलेलं आहे की 94-95% पडलेल्या विद्यार्थ्यांना पण त्यांच्या मनासारखं कॉलेज लवकर भेटत नाही, एवढं हार्ड कॉम्पिटिशन आहे डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन घेण्यासाठी. मग त्या रॅट रेस मध्ये जर आपल्याला पुढे राहायचं असेल तर आपल्याला आजच्या दिवसापासूनच सुरुवात करावी लागणार आहे अभ्यासाची. कळतंय? सगळे डेमो लेक्चर्स, फ्री लेक्चरची ऍक्सेस सर्व तुमच्या जवळ आहे. फक्त वेळ जी आहे, तुम्ही वाट कशाची बघताय हेच मला कळत नाहीये, राईट? एक क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटत आहेत, राईट? अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ते सगळे लेक्चर्स मिळत आहेत, त्याचे नोट्स वगैरे मिळत आहेत. पुढे तुमच्यासोबत काय घडणार आहे या गोष्टी तुम्हाला जरी समजत नसतील तरी ते आम्हाला दिसतात ऍज अ फॅकल्टी म्हणून. कळतंय? ठीक आहे. तर आता याच्या पुढं इलेक्टिव्ह सब्जेक्टची गोष्ट आली. आता तुम्ही थोडंसं विचार करा, इलेक्टिव्ह सब्जेक्ट मध्ये आपल्याकडे ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट अवेलेबल आहे, जे की मी इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलेलं आहे की ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क मध्ये 40 ते 50% जो सिलेबस आहे तो तुमच्या लास्ट सेमिस्टरच्या DCN सब्जेक्टचाच आहे. कळतंय? मग आता मला सांगा, एवढा मोठा ऍडव्हान्टेज आपल्याकडे असताना आपण दुसऱ्या इलेक्टिव्ह सब्जेक्ट कडे बघायचंच कशाला? गरज काय आहे? ठीक आहे. याच्यावरती काही विद्यार्थ्यांचं ओपिनियन काय होतं की सर क्लाउड कम्प्युटिंग, ठीक आहे, ऍडव्हान्स DBMS, ठीक आहे, त्यानंतर आणखी कोणतं तुमचा डेटा अनालिटिक्स, ठीक आहे, हे कम्प्युटर ब्रांचचे सब्जेक्ट आहेत सर, आम्हाला फ्युचरमध्ये याचा फायदा होतो. तुमचं बरोबर आहे, चूक नाहीये, ठीक आहे. बट तुम्ही काय करा ना, तुम्ही ना प्रायोरिटी द्यायला शिका कोणत्याही गोष्टीला. कळतंय? इथं आपल्याला हे सब्जेक्ट मला फ्युचरमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये खूप कामाला येणार आहेत हा विचार तुमचा बरोबर आहे. बट तुम्ही त्याच्या सोबतच साइड बाय साइड दुसरा विचार करा की ह्या सब्जेक्ट शिकण्या जे ब्रांचला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे का तुमचे थर्ड इयरचे पर्सेंटेज जास्त इम्पॉर्टंट आहेत. कळतंय? इथं जेव्हा मी म्हणतोय की बाबा 40 ते 50% सिलेबस जो आहे तो तुमचा सेम आहे, मग तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला एका सब्जेक्ट मध्ये अर्धाच सिलेबस शिकायचा आहे, म्हणजे त्याचा तुमचा अर्धा टाइम वाचणार आहे आणि तो अर्धा टाइम तुम्ही तुमच्या बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. आपल्याला 5व्या सेमिस्टर मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सारखा सब्जेक्ट शिकायचा आहे. जोक करत नाहीये, तो सब्जेक्ट खूप थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. कळतंय? खूप जास्त तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्या सब्जेक्टचा. हा, कन्सेप्च्युअली जेव्हा तुम्ही शिकेल, ऐकून घेईल, सगळं जे सांगतोय ते रिअल लाईफ एक्झाम्पल समजून घेईल, तर तुमच्यासाठी तो सब्जेक्ट अतिशय सोपा होणार आहे. बट जेव्हा आपल्याला हे ऍडव्हान्टेज भेटते, हे ऍडव्हान्टेज सोडून आपण दुसरीकडे का चाललोय? कारण एक लक्षात ठेवा, एका मार्काने 1% जर एखादं तुमचं कॉलेज जात असेल ना, तर तुम्ही तिथे लाख रुपये जरी देतो बोलले तर तुम्हाला तिथं ऍडमिशन मिळत नाही, बिलकुल मिळत नाही. तर थर्ड इयर मध्ये हायेस्ट प्रायोरिटी जी राहणार आहे आपली, ती राहणार आहे आपल्या पर्सेंटेजचीच राहणार आहे. हे पर्सेंट काहीही हो द्या, कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही हा सब्जेक्ट घ्या का हा सब्जेक्ट घ्या, हा सब्जेक्ट घ्या, कोणताही इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्या, प्रॉब्लेम तो नाहीये. पण एक गोष्टीची खात्री करून घ्या की तुम्ही जे पाऊल घेणार आहे त्या पाऊलवरती तुम्ही 100% अश्युअर राहील की तुम्हाला त्याच्यातून पर्सेंटेजचं आउटपुट मिळणार. हे पर्सेंटेजचंच आउटपुट पाहिजे आपल्याला. कळतंय? इथं 5व्या सेमिस्टरला जर तुम्हाला एखाद्या नासामध्ये जे सॉफ्टवेअर वगैरे बनवतात त्यांचा एखादा इम्पॉर्टंट सब्जेक्ट जरी आणून इथं ठेवला जर असेल, ठीक आहे, तर तो सब्जेक्ट पण तुम्हाला घ्यायचा नाहीये हे कन्सिडर करा. कारण ते सब्जेक्ट शिकवण्यासाठी आपल्याकडे कोणी नसतं आणि शिकवण्यासाठी जर कोणी नसेल तर त्याचा इफेक्ट होणार कशावर आहे? आपल्या पर्सेंटेज वरती होणार आहे. आणि हे आपण बिलकुल ऍडजस्ट करू शकत नाही. पहिल्या सेमिस्टर पासून जी तुम्ही मेहनत करत आलेली आहे, तुम्ही जे स्वप्न पाहताय की मला या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं आहे, ते इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे भेटू शकतं, ते म्हणजे तुमचे पर्सेंटेज. कळतंय?
काय म्हणतोय मी ते? मग जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये पहिलं पाऊल ठेवणार आहे, मग ते कोणताही तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असो, जर त्या सब्जेक्टचे तुमचे 3 युनिट्स, 3.5 युनिट्स, राईट, 2.5 युनिट पकडा, तेवढे जरी तुमचे कंप्लीट झालेले असतील तर त्या 2.5 महिन्याच्या ट्रेनिंग मधल्या टाइमचं तुम्ही पुरेपूर युटिलायझेशन केलंय, राईट, हे असं तुम्ही म्हणू शकता. तेव्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमच्यावर मेंटल प्रेशर राहणार नाही की मला पहिली युनिट टेस्ट आहे, पहिल्या युनिट टेस्ट मध्ये मला 30 पैकी 30 मार्क्स घ्यायचे आहेत. ते कळतंय, राईट. सिरियसनेसला समजून घ्या. हे आपलं 3rd इयर आहे. ते काय म्हणतात की इफ यू वॉन्ट चेंज इन युअर रिझल्ट देअर मस्ट बी चेंज इन युअर एफर्ट. कळतंय, जर तुम्ही आतापर्यंत 4 सेमिस्टर मध्ये ज्या पद्धतीने अभ्यास करत आलेले आहे, ज्या पद्धतीने तुम्ही गोष्टी केलेल्या आहे, जर तशाच करत असणार तर तुम्हाला 4 सेमिस्टर मध्ये जसा रिझल्ट मिळालेला आहे तसाच मिळणार आहे. 5व्या सेमिस्टर मध्ये जर आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट पाहिजे असेल तर आवर एफर्ट्स हॅज टू बी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. जेव्हा बाकीचे लोक आराम करत असतील तेव्हा आपण जे हार्डवर्क करणार आहे, आपण जे एफर्ट घेणार आहे, दॅट एफर्ट्स विल पे यू. ते तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची जी खुशी असेल त्याच्यामध्ये ते सगळं फिटलं तुमचं. कळतंय, एकदा रिझल्ट जेव्हा लागला आणि तुम्हाला तुमच्या मनासारखे जर पर्सेंटेज पडले तर किती रात्र जागून तुम्ही अभ्यास केला होता याच्याबद्दल तुम्हाला एकदाही, राईट, काहीही वाटत नाही की मला एवढं जागरण वगैरे करावं लागलं होतं. तेव्हा तुमची जी एक स्माइल असते त्या स्माइल मध्ये ते सगळ्या गोष्टी डिझॉल्व्ह होऊन गेलेल्या असतात. कळतंय, राईट. तर अशा प्रकारे या सिच्युएशन मधून आपण बाहेर पडू शकतो आणि आपला 5व्या सेमिस्टरचा जो एकमात्र एम आहे तो म्हणजे पर्सेंटेज घेणं. कळतंय, ते आपल्याला अचीव करता येतं इझिली, राईट. मग आता तुम्ही तो एसीएन सब्जेक्ट इलेक्टिव्ह म्हणून घ्या, जो एक सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्हाला अर्धाच सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे, राईट. का तुम्हाला दुसरे जे ऑप्शन्स वाले सब्जेक्ट अवेलेबल आहेत ते घ्या. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं पण म्हणणं असतं की ऍडव्हान्स कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आम्हाला तेवढा जास्त काही यूज होत नाही वगैरे वगैरे. तर हे तुमचं अतिशय चूक आहे. खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये नेटवर्क इंजिनियर लागतात, बट आपली मेंटॅलिटीज अशी झालेली आहे की सगळेजण जे करतायत तेच आपल्याला करायचं. सगळेजण डेव्हलपर होत आहेत, आपल्याला पण डेव्हलपरच व्हायचं. सगळे टेस्टिंगच्या जॉबमध्ये जात आहेत, आपण पण टेस्टिंगकडेच जायचं. मग कंपनी एकदाच सगळ्यांना बाहेर करू लागली की सगळ्यांनाच बाहेर करून टाकते. ट्राय टू बी ऑड पर्सन. कळतंय, वेगळ्या प्रकारचे खूप सारे जॉब्स आहेत. नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर्सचे जॉब असतात, नेटवर्क इंजिनियर्सचे जॉब असतात, तुमच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये याचे जॉब्स असतात. सिस्को मध्ये याचे जॉब्स असतात, टीसीएस मध्ये जॉब्स असतात, इन्फोसिस मध्ये असतात, ओरॅकल मध्ये असतात, ऑरेंज मध्ये असतात, राईट. किती कंपन्यांची नावं घेऊन सांगू? सिक्युरिटी इंजिनियर कुठे लागतात ते, नेटवर्क इंजिनियर्स कुठे लागतात ते. कळतंय, जे काही हे आपलं चालतंय सगळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, नेटवर्क शिवाय या कोणत्याही गोष्टी ऑपरेट होत नाहीत, हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहित आहे. तर ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कचा आम्हाला काहीही फ्युचरमध्ये यूज नाही, ही तुमची कन्सेप्ट जी आहे, जे तुमच्या डोक्यात बसलेलं आहे, हे चूक आहे. हे बाजूला काढून टाका. कोणताही सब्जेक्ट बिनकामाचा तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला नसतो, एवढं कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, राईट. जास्त काय असं प्रवचन वगैरे मला देता येत नाही. फक्त मला कन्सेप्च्युअली तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील अशा पद्धतीनेच सब्जेक्ट्स वगैरे शिकवता येतात. प्रवचन वगैरे देण्यात मी काय तेवढा एक्सपर्ट नाही. फक्त मला वाटलं की बाबा ही एक सिरियस इश्यू आहे, तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, राईट. यानंतर पण तुमचे काही डाऊट्स वगैरे जर असतील तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा, किंवा हे आपले सगळे नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेजेस सोडून काही असे कॉलेजेस पण आहेत की जिथे चांगलं शिक्षण मिळतं, बट ते शिक्षण महाग आहे. म्हणजे अॅन्युअली अंदाजे एक 5 लाख 6 लाखापर्यंत खर्च होतो. जर तुमची फॅमिली सिच्युएशन, तुमची फायनान्शियल सिच्युएशन तशा प्रकारची असेल, जर तुम्ही त्या कॉलेजला एफोर्ड करू शकत असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची जी प्रोसेस असेल, कशी असेल, कोणते कोणते कॉलेजेस आहेत ते, त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बाकी आपले लेक्चर तर कंटिन्यू चालूच आहेत, राईट. ऑफलाईन बॅच पण चालू झालेले आहे, ऑनलाईन बॅच पण चालू झालेली आहे. फक्त तुमच्या ऍडमिशनचीच वाट बघतो मी. ओके, चलो कंटिन्यू, कीप स्टडिंग. थँक्यू.